सोलापूरकरांना विमानसेवेचे वारंवार आश्वासन देऊनही विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र आणि राज्य सरकार विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित अनोखे आंदोलन करत प्रतिकात्मक नंदीबैलाला विचारण्यात आले की सांग भोलेनाथ, सोलापुरात विमानसेवा सुरू होईल काय? भोलेनाथ, सरकारला सुदबुद्धी सुचेल काय? सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणे हे सरकार बंद करेल काय? सांग भोलेनाथ, असे म्हणत प्रतिकात्मक विमाने उडविण्यात आले। यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न संसदेत मांडून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, पण देशात राज्यात भाजपचे सरकार असूनही गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन देत आहेत, असे म्हणत भाजप सरकारवर जोरदार निशाणा शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी साधलाय। आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोददादा भोसले, गणेश डोंगरेजी, महिला अध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, काँग्रेसमधील सर्व प्रेमी, सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणखी असे किती आंदोलन आम्हाला करावं लागतील माहीत नाही। आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती, पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे, तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा, मुंबई, बेंगलोर अनेक माध्यमातून पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्याकडे मोहोळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील, संघटना असेल, आमचे खासदार प्रणिती शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं, पण चला ते देखील आपण मान्य करू, पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात? आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार आहात का नाही? आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे? त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होत आहे। आपण बघितलं आता एक भोलेनाथ ते देखील म्हणतात यांचं काय खरं नाही, जे लोकांचा विश्वास यांच्यावर संपलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणिती शिंदेच्या मार्गदर्शनाखाली गणेश डोंगरातील विनोददादा असेल, आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेलभेवडे फक्त बोलू शकतात, कामं करू शकत नाहीत। आज तुमच्या राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता तुमचे, पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये तुम्ही काय टाकणार आहे का नाही? अनेक बजेट होतात, त्या बजेटमध्ये सोलापूर शहरामध्ये काय नाही, शेतकऱ्यासाठी काय नाही, सोलापूर शहराची दमडी देखील मिळत नाही। आणि इथं एवढे आज तुम्ही गाजावाजा करताय की विमानसेवा चालू होणार आहे, तर ही विमानसेवा कधी चालू करणार हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे। सोलापूरकरांकरता पूर्ण सोलापूर शहराच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न मांडतो की आपण ही सेवा विमानसेवा कधी चालू करणार ते एकदा खात्रीने आम्हाला सांगावं। यावेळी संयोजक माजी नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून सोलापूरची विमानसेवा सुरू करतोय, त्यासाठी साखर कारखान्याची चिमणीचा अडचण आहे म्हणून